2026 नवीन अभ्यासक्रमातील नागरिक शास्त्राचा पहिला धडा आहे आपले समाज जीवन आणि याचा स्वाध्याय आता आपण इथे सोडवतोय. मित्रांनो, मैत्रिणींनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न क्रमांक 1 आहे, ओळखा आणि लिहा. यामध्ये एक, अन्नाची गरज भागवण्यासाठी मानवाने हा व्यवसाय सुरू केला, शेती. 2, रक्तसंबंध विवाह किंवा दत्तक संबंध यामुळे व्यक्ती एकत्र राहतात व एकमेकांची काळजी घेतात, ही सामाजिक संस्था म्हणजे कुटुंब. 3, भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील मुख्य अन्न आहे भात किंवा मासे. प्रश्न क्रमांक 2, यादी करा. तुम्हाला माहिती असणाऱ्या किमान 5 भाषांची यादी तयार करा. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, संस्कृत. प्रश्न 3, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1, समाज. समाज म्हणजे केवळ माणसांची गर्दी नसून समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी माणूस समाजात राहतो. 2, कुटुंब संस्था. कुटुंब ही समाजाची सर्वात महत्त्वाची आणि प्राथमिक संस्था आहे. रक्ताच्या नात्याने किंवा प्रेम व जिव्हाळ्याने एकत्र राहणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला कुटुंब म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, समाजाला नीती, नियम, कायदे यांची आवश्यकता का असते हे तुमच्या शब्दात लिहा. समाजाचे व्यवहार सुरळीत चालावेत आणि मानवी जीवन संघटित व्हावे यासाठी नियमांची आवश्यकता असते. पूर्वी हे व्यवहार रूढी परंपराद्वारे चालत, पण आधुनिक समाजात कायद्याची गरज असते. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही आणि समाजाची प्रगती होते. संकल्पना चित्र पूर्ण करायचे. सामाजिक विविधता, भाषा, धर्म, सण, उत्सव आणि चालीरीती. प्रश्न 6, चला स्वतःच पडताळणी करून पाहू. तुम्ही आदर्श नागरिक आहात का? खालील प्रश्नांपुढे बरोबर किंवा चूक अशी खूण करा. मी कचरा कुंडीत कचरा टाकतो, बरोबर. मी रांगेत उभा राहतो, धक्काबुक्की करत नाही, हेही बरोबर. मी पाणी वाया घालवत नाही, हेही बरोबर. मी शेजाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करतो, हे बरोबर. मी सार्वजनिक बागेतील फुलं तोडत नाही, हेही बरोबर. उपक्रमे. भारतातील घटक राज्यनिहाय खाद्यपदार्थ, सण, उत्सव, नृत्य यांची विविधता दाखवणारा तक्ता बनवा, वर्गात लावा. हे बघा, घटक राज्य महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिसा, कर्नाटक, गोवा, जम्मू आणि काश्मीर आणि बिहार या राज्यांबद्दल खाद्यपदार्थ, सण आणि प्रसिद्ध नृत्य प्रकार आपण दिले ते लिहून घ्या. उपक्रमे. भारताच्या नकाशात सर्व राज्य वेगळ्या रंगात रंगवा आणि ते प्रसिद्ध असलेल्या एका गोष्टीचं नाव लिहा. आता इथे आपण बघू शकतो, आपण प्रत्येक राज्याप्रमाणे बघायचं आहे. जम्मू काश्मीरमध्ये काय, केशर प्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेशामध्ये सफरचंद प्रसिद्ध आहे. पंजाबमध्ये गहू प्रसिद्ध आहे. हरियाणामध्ये दूध उत्पादन प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमध्ये आहे केदारनाथ मंदिर. राजस्थानमध्ये उंट प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशमध्ये ताजमहाल प्रसिद्ध आहे. बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ. आसाम चहा. अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग मठ प्रसिद्ध आहे. नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सव असतो. मणिपूरमध्ये लोकटक सरोवर आहे. मिझोरममध्ये बांबू आणि त्रिपुरामध्ये अननस. मेघालयमध्ये चेरापुंजी ठिकाणे. इथे सर्वात जास्त पाऊस पडतो. पश्चिम बंगालमध्ये रसगुल्ला आहे. झारखंडमध्ये खनिज संपत्ती. ओडिशामध्ये कोणार्क सूर्यमंदिर आहे. छत्तीसगडमध्ये धान आहे. मध्य प्रदेशामध्ये खजुराहो मंदिर आहे. गुजरातमध्ये सिंह प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात हापूस आंबा प्रसिद्ध आहे. गोवा समुद्रकिनारे प्रसिद्ध आहे. तेलंगणामध्ये चार मिनार प्रसिद्ध आहे. कर्नाटकात मैसूर पॅलेस प्रसिद्ध आहे. आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती मंदिर. तामिळनाडूमध्ये मीनाक्षी मंदिर. केरळमध्ये बॅक वॉटर्सची ठिकाणं प्रसिद्ध आहे. अंदमान निकोबार बेटामध्ये समुद्रकिनारे. लक्षद्वीपमध्ये सुद्धा समुद्रकिनारे प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे आपल्या भारतामध्ये ही प्रसिद्ध ठिकाणं आपण दाखवली. तुम्हीसुद्धा तुमच्या वह्यांमध्ये लिहून घ्या. तर मित्रमैत्रिणींनो, इथेच आपला शाळा ही सर्वांसाठी एक महत्त्वाची सामाजिक संस्था आहे हे स्पष्ट करणारं चित्र तक्ता शिक्षकांच्या मदतीने तयार करा. आता बघा बरं, शाळा किती महत्त्वाची आहे. शाळा काय करते, आपल्याला वाचन, लेखन, गणित विविध विषयांचे ज्ञान देते. शाळा ज्ञान देते, संस्कार घडवते. शाळेत सर्व मुले मुली जात धर्म व श्रीमंती यांचा भेदभावाशिवाय एकत्र राहतात. कौशल्य विकास करते, सर्वांगीण विकास करते, आरोग्याची जाणीव देते, समाज घडवते, संस्कार देते. शाळा ही ज्ञानाची खाण, संस्काराची शान आहे. मित्रांनो, आता हा स्वाध्याय इथे संपलाय. कसा वाटला? आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.